नमस्कार, माझं नाव आर्या राणी. हडपसरमधल्या गोंधळे नगरमधल्या ग्लायडिंग सेंटरला आपण आलेलो आहोत. इथल्या रहिवाशांशी, इथल्या स्थायिकांशी, नागरिकांशी आपण संवाद साधत आहोत. आपल्यासोबत आहेत इथले एक रहिवासी. सर, तुमचं नाव काय? माझं नाव संतोष कांबळे. तुम्ही किती वर्षांपासून इथले स्थायिक आहात? मी खूप वर्षापासून इथं लहानाचं मोठं झालं. माझं शिक्षण पण इथे झालं हडपसरमध्ये. अच्छा, चेतन तुपे जे आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कशा प्रकारची त्यांनी आमदारकी निभावली आहे? काय कामं हडपसर ह्या भागातली केलेली आहेत त्यांनी? चेतन दादा तुपे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, एक अभ्यासू हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी चांगली कामं झालेली आहेत. टोटली जर त्यांचं पाहिलं ऑल ओव्हर तर त्यांनी विकासाची कामं ही त्यांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्यांनी कामं केलेली आहेत. आणि काही स्थानिक रहिवाशांच्या काही खूप मोठ्या अशा काही मागण्या नसतात, एक छोट्या छोट्या मागण्या असतात, परंतु त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी चांगली कामं झालेली आहेत. आणि ही अपेक्षा आहे की त्यांनी नागरिकांशी पण जास्त संवाद साधला पाहिजे. इथून पुढे जर भविष्यामध्ये जर आपलं स्थान जर टिकून ठेवायचं असेल तर लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. लोकांच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, हे समजावून त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन काढलं पाहिजे. तसं रस्त्याचा विकास किंवा बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत. तर या माध्यमातून त्यांनी एक अपेक्षा तरी व्यक्त केलेली आहे की त्यांनी जनसंपर्क वाढवावा. त्याचबरोबर कोविड टाईममध्ये सुद्धा त्यांनी खूप लोकांना मदत केलेली आहे. स्वखर्चातून व्हेंटिलेटर्स वगैरे अरेंज करून दिले, बऱ्याच लोकांना मरणाच्या दारातून वाचवले. त्याबद्दल काय सांगा? हे बघा, ते कोविड काळ हा एक असा भयानक काळ होता की माझं असं वैयक्तिक मत आहे की माणसाच्या जीवनामध्ये कधीच असे वाईट प्रसंग येऊ नयेत. आणि इथून पुढे मला असं वाटत नाही की भविष्यात पण कोविडसारखी परिस्थिती निर्माण होईल. कारण आपण एक मराठीत म्हणतो की दुश्मनावरती पण असे वाईट वेळ कधी येऊ नये. अशी कोविडच्या काळामध्ये तशी सर्व नागरिकांवरती, सर्व लोकांवरती अशी वाईट वेळ आली. त्या परिस्थितीत देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं, लोकांना सहकार्य केलं. त्यांना लोकांचे पण आशीर्वाद त्यांना मिळतील त्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांनी मी काय जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतो, पण बऱ्याचदा माझे त्यांच्याशी संवाद झालेला आहे या विषयावरती. कधी मध्ये कुठल्या तरी कार्यक्रमात छोट्या मोठ्या भेटत असतो. परंतु त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम पण केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर नुकतंच हडपसर या भागामध्येच नाट्यकलागृह त्यांनी उभारलेलं आहे. त्यामुळे खरं तर इथल्या लोकांना ती संधी मिळणार आहे की ते जाऊन मनोरंजनाचा आस्वाद घेऊ शकतात. त्याबद्दल काय सांगाल? ती एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी संधी लोकांना करून ठेवलेली आहे. त्या माध्यमातून मला असं वाटते हडपसर परिसर असेल किंवा आजूबाजूचा परिसर, ह्यातल्या सर्वसामान्य जे कलाकार आहेत की ज्यांना आपण काहीतरी करून दाखवायचं आहे, या लोकांना तर निश्चित 100% त्याचा फायदा होणारच आहे. खूप खूप धन्यवाद दादा, तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल.